आला कंटाळा विषयाचा, धंदा मूळ मायेचा लोलो लागला. आंबेचा भेदा भेद कैचा लोलो लागला. प्रपंच हा कोटा मृगपाणी, घेतो फिरतो प्राणी कन्या सुतदारा. धन माझे मिथ्या वदतो वाणी, अंती नेतील ते यमदूत न ये संगे कोणी. निर्गुण रेणुका कुळदेवी, जपतो मी निर्वाणी लोलो लागला. आंबेचा भेदा भेद कैचा, आला कंटाळा विषयाचा, धंदा मूळ मायेचा लोलो लागला. ओम नमः चंडिकायै. आपल्या नारायणी मासाच्या ही चाललेली जी प्रवचनमाला आहे, आपण जिथून सुरुवात केली तिथं आज आपण समापनाचं चिंतन आपण जे आहे ते आज करत आहोत. उशीर झालेला आहे, खूप अवधी निघून गेलेला आहे. सर्वांची आधी क्षमा मागतो की आजच्या दिवशी बरीचशी तयारी होती. पुण्याहून परत पंढरपूरला इथपर्यंत प्रवास, सगळा आमच्याकडचा पाऊस वगैरे ह्याच्यामुळं विलंब झाला. पण चिंतन आपलं आजचं अंतिम चिंतन जे आहे नारायणी मासाचं चिंतन. तत्पूर्वी 2 सूचना, काही लोकांच्या इच्छा ह्याच्याबद्दल होत्या. त्या 2 सूचना मी आता सांगतो. नवरात्रामध्ये प्रवचन करणं किंवा चिंतन सेवा करणं हे शक्य होईलच असं नाही. मी आत्ताच स्पष्ट करतो. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं की कर्मकांड म्हणजे यज्ञयागासहित पाठ अनुष्ठानचं पर्याय आणि बाकीच्या सगळ्या क्रिया, अभिषेकादी सगळ्या क्रिया करून प्रवचन करणं शक्य होईलच असं नाही. तरी पण लोकांनी मला विचारलं होतं नारायणी मासाचं स्पष्टीकरण देताना नारायणी या शब्दावर तुम्ही दुसरा शब्द का नाही वापरला, तर त्याचं एक उत्तर मी नवरात्रामध्ये देईन. दुसरा मुद्दा असा होता की बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तुळजाभवानीविषयी आम्हाला बरीचशी माहिती नाही आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तर तुम्ही थोडंफार काही त्याच्यावरती चिंतन कराल का, एक 10 मिनटं 15 मिनटं. म्हटलं मग ठीक आहे. नवरात्रामध्ये म्हणजे यथाशक्ती यथामती जेवढं काही मला माहिती आहे थोडंफार ते भगवती कृपेने मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, विषय सुरू आपला करूयात. आपण जे म्हटलो काल चिंतन करून आलो की भगवतीच्या नामाचा, भगवतीच्या या चरित्र श्रवणाचा हा जो लोलो आपल्याला लागलेला आहे, हा तानाजीराव देशमुखांनी लिहिलेला ही जी पद आहे किंवा हे जे गाणं देवीचं जे आहे ते अतिशय सुंदर आहे. त्याचा अर्थ पण खूप गहन आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्याच्याविषयी चिंतन करू. पण आता नवरात्र काही तासांचंच अवधी राहिलेला आहे. काही तासांनंतर नवरात्र विधान सुरू होणार आहे. तर नवरात्र व्रत काय आहे, त्याचं महात्म्य काय आहे, तर त्याचं उल्लेख देवी भागवतामध्ये, स्कंदपुराणामध्ये कोणकोणत्या ठिकाणी, देवी पुराणामध्ये विशेषतः कोणकोणत्या ठिकाणी आलेला आहे, कसा आहे, जेवढं जमेल तेवढं आपण बघणार आहोत. दिवसभरात काही बघायला झालेलं नाही आहे, काही नाही. भगवती कृपेने जेवढं ज्ञात आहे तेवढं आपण चिंतन करणार आहोत. 7व्या स्कंदामध्ये, 9व्या स्कंदामध्ये, 5व्या स्कंदामध्ये आणि 3ऱ्या स्कंदामध्ये अशा प्रकारे देवीच्या उपासनेबद्दल आणि व्रतांबद्दल विशेष चिंतन आलेलं आहे. आपण करत असलेल्या महाराष्ट्रीय परंपरा, नवरात्राची जी महाराष्ट्रीयन परंपरा आहे त्या परंपरेचा शास्त्रीय आधार आणि आपण कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत याचं चिंतन आपण थोडंसं देवी भागवताच्या आधारे आपण करणार आहोत. तर आपण काल चिंतन करून आलो की कतिस्थानानि देवेशी द्रष्टव्यानि महितले, मुख्यानि च पवित्राणि देवी प्रियतमानि च. तुझी स्थानं कोणती आहेत, देवीची प्रियतमा अशी स्थानं कोणती आहेत. मग ते सांगतात व्रतान्यपि तथा यानी तुष्टानी उत्सवानी अपि. तुझे असे कोणती व्रत आहेत, असे कोणते उत्सव आहेत ते मला सांग. देवीने काय उत्तर दिलं की सगळे काळ माझे आहेत आणि सगळ्या काळामध्ये मी आहे, प्रत्येक काळामध्ये माझा उत्सव आहे. बरोबर आहे की नाही. तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ
हरी दाही दिशा असं जे म्हटलेलं आहे तसं देवी म्हणते की सगळे काळ माझे आहे, तथापि भक्त वात्सल्यात 7व्या स्कंधाचं प्रमाण आपण घेताना याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की नवरात्र द्वयंचैव व्रतम प्रीतिकरम मम. नवरात्र द्वय, चैत्र आणि अश्विन नवरात्र हे 2 नवरात्र माझ्यासाठी अतिशय प्रीतिकर नवरात्र आहेत असं देवी 7व्या स्कंधामध्ये सांगते. त्याच्यानंतर 5व्या स्कंधाचा संदर्भ जर आपण घेतला, त्यांनी काय सांगितलं की नवरात्र व्रतंचैव विधेयम विधिपूर्वकम अश्विने च तथा चैत्रे शुक्लपक्षे नराधिप. 5व्या स्कंधात सांगताना की सुमेधा ऋषी महाराज सुरथ महाराजांना सांगतात की अश्विन आणि चैत्र महिन्यातलं जे नवरात्र आहे ते जे नवरात्र आहे की ते नवरात्र जर तुम्हाला शुभ होण्याची इच्छा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, नवरात्रोपासो वै कर्तव्य शुभमिच्छिता. काय करायला पाहिजे, उपवास करायला पाहिजे. हो महा सुविपुलो कार्यो जप्यमंत्रैः सुपायसैः शर्करा घृतमिश्रैश्च मधुयुक्तैः सुसंस्कृतैः. त्यांनी काय सांगितलं, बिल्वपत्रैश्च. त्याचा काय काही होम करायचा. कशाचा होम करायचा की तुम्ही उपवास केल्याच्या नंतर. आता इथं होम करायचं म्हणजे आपण काही करून डायरेक्ट अग्नी प्रज्वलित करून स्वाहा करत बसायचं नाही. हवन करण्यासाठी योग्य गुरुजींचा मार्गदर्शन घ्यायचं, योग्य गुरुजींना पाचारण करायचं, त्यांच्या उपस्थितीमध्ये अग्निजनन कुंड मंडप आदी संस्कार सर्व प्रकारे करून त्या प्रकारेच हवन करायचं. उगाच काहीतरी पुस्तकात बघून हवन करायचं नाही ह्याचं सांगितलंय. गुरुजींना बोलवूनच व्यवस्थित विधान अग्नी वगैरे बघून नवरात्राच्या अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी हवन करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं छाग मांसेन वा कार्यो. मांस किंवा आपण जे काही म्हणतो बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींनी आपण हवन करावं असं सांगितलं. हे तामसिक हवन असतं, हे सर्वांनी करू नये. हे ज्यांना ह्यांचं विधान आहे, ज्यांच्याकडे हा कुळधर्म आहे त्याच लोकांनी करा. उगाच काहीतरी सांगतात म्हणून हे असे करायचे नाही. पण ह्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, बिल्वपत्रांनी अर्चन देवीचं करूया. अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीला देवीचा पाठ करायचा. आता 9व्या स्कंधामध्ये पण सांगितलेलं आहे की देवीचा पाठ करा. देवी पाठ म्हणजे काय करायचं की दुर्गा सप्तशतीचं पारायण 9ही दिवस करायचं. एका बैठकीमध्ये एक पाठ करून 9 दिवसामध्ये 9 पारायण अवश्य करावी असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. त्यांनी काय सांगितलंय की कर्तव्य पूजनं देव्या ब्राह्मणानांच भोजनम. ब्राह्मण भोजन, सुवासिनी भोजन ह्याच्यामध्ये करावं त्यांनी सांगितलं. त्यांनी काय होतं, निर्धनो धनमाप्नोती, रोगी रोगात प्रमुचते, अपुत्रो लभते पुत्रान शुभांश वंशवर्तीनः. की काय होतं की निर्धनाला धन प्राप्त होतं, रोगी जो आहे तो रोगातून विमुक्त होतो, जो अपुत्र असेल त्याला वंशवर्धन करणारा असा योग्य असा सुपुत्र प्राप्त होतो. राज्यभ्रष्टो नृपो राज्यम प्राप्नोती सार्वभौमिकम. राज्यभ्रष्ट झालेल्या राजाला सार्वभौम असं राज्य प्राप्त होतं. शत्रुभिः पीडितो हंती रिपुमाया प्रसादतः. रिपुम माया प्रसाद, भगवती महामायेच्या प्रसादाने जर शत्रूंनी अभिचारण कर्म केला असेल किंवा शत्रूंनी तुमच्यावरती तुमचं वाईट व्हावं म्हणून आक्रमण केलं असेल तर ते सुद्धा भगवती महामायेच्या प्रसादाने विनष्ट होऊन जातं. विद्यार्थी पूजनई असतो करोति नियतेंद्रियः. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून विद्यार्थ्याने जर नवरात्राचं व्रत केलं तर त्याला काय मिळेल, अनवद्याम शुभाम विद्याम विंदन्ते नात्र संशयः. अनवद्या, कधीही क्षय न होणारी, कधीही न विसरणारी अशी त्याला विद्या प्राप्त होते. आणि कसं आहे की ती त्याच्यात काही संशय नाही. ब्राह्मणो क्षत्रियो वैश्यो शूद्रो वा भक्ती संयुतः. 4ही वर्णांच्या सर्व लोकांनी काय करायचं आहे, पूजयेत जगतां धात्री सर्व सुखभाग भवेत. 4ही वर्णांच्या सर्व लोकांना देवीची पूजा करण्याचा अधिकार देवी भागवताने दिलेला आहे. तर ते काय होतील, सर्व सुखाचे वाटेकरी होतील असं ते म्हणतात. काय म्हणतात, नवरात्र व्रतन कुर्यान नरनारी गणश्चयः. जे कोणी नरनारी गण म्हणजे स्त्रिया पण आल्या, पुरुष पण आले, नवरात्राचं व्रत करतील त्यांना काय काय मिळेल, वांछितम फलमाप्नोती सर्वदा भक्तितत्परः. सर्वदा भक्तितत्पर राहून जे कोणी नवरात्राचं व्रत करतील त्यांना भगवती जगदंबेच्या प्रसादाने त्यांच्या मनवांछित ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील.
त्यांनी काय सांगितलं ह्याच्यानंतर की आता मी जे तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रीय परंपरा जी आहे 5व्या स्कंधामध्ये शक्यतो सगळेजण दुर्लक्ष करतात की कारण 3ऱ्या स्कंधामध्ये अतिशय विस्ताराने नवरात्राचं महात्म्य आणि व्रतविधान दिलेलं आहे. पण आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे घटस्थापनेची, त्या घटस्थापनेचा शास्त्रीय आधार जो म्हणाल तर ते माती ठेवावी, त्याच्यावरती घट ठेवावा, त्याच्यानंतर ते सप्तधान्य टाकावे किंवा जे काही रोपण करावं, त्याचं कशामध्ये तो संदर्भ कुठून आला तर त्याचं वर्णन 5व्या स्कंधाच्या या 34व्या अध्यायामध्ये ते म्हणतात की करोति विधिवन मंडलम कृत्वा पूजा स्थानम प्रकल्पयेत. व्यवस्थित प्रकारे वेदीचा असा कट्टा असा करून आपल्या भाषेमध्ये विटांचा म्हणा कशाचा म्हणा की त्याच्यावरती वेदी गाईच्या शेणाने सारवून एक मंडलाची तयारी करावी. त्याच्यावरती काय करायचं, कलशम स्थापयेत तत्र वेदमंत्र विधानतः. ज्यांना वैदिक मंत्रांचं ज्ञान आहे, मी संकेत सांगतो, महिद्यौ पृथ्वीचन इमै यज्ञमेक्षितां पिपृतान्नो भरी एमभिः औषधय संवदन्ते सोमे एन सहराज्ञा यस्मै कृणोति ब्राह्मणस्तम्रा आजन्पारयामसि कलशे एषु धावति पवित्रे परिशिच्यते उक्थैर्यज्ञेषु वर्धते इमं मे गंगे यमुने सरस्वती शतद्री सोमं सजता परुष्ण्या. या प्रकारे कलशाच्या स्थापनेचे जे काही मंत्र आहेत त्या स्थापनेने प्रत्येक ह्याच्यानी माती महित देऊनी माती ठेवावी, बरोबर आहे, त्याचं भूमीला हात लावावा, त्याप्रमाणे कलशेश्वरी कलशाचं आवाहन करावं, त्याच्यानं पाणी त्याच्यामध्ये होतावं त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती वेदमंत्र विधानतः, वेदमंत्रांचं विधान करून कलश स्थापना करावी. यंत्रम सुचिरम कृत्वा स्थापयेत कलशोपरी. नवारण यंत्राची स्थापना कलशाच्या वरती करावी. नसेल तर देवीची मूर्ती, देवीचा कुलदेवीचा टाक त्या कलशाच्या पूर्ण पात्राच्या वरती ठेवावा असं त्यांनी सांगितलंय. वापयित्वा यवांश्चारून पार्श्वतः परिवर्तितान. तिथं वापयित्वा, तिथं त्या मातीमध्ये यवांश यवादी सप्धान्यांचं रोपण त्या मातीमध्ये करावं असं त्यांनी ह्याच्यामध्ये दिलंय. कृत्वोपरिवितानांचं पुष्पमाला समन्विताम. वरती उलटी अशी एक मंडपी करावी आणि त्याच्यावरती पुष्पमाला समन्विता अशी ती मंडपी त्या कलशावरती सोडावी असा उल्लेख ह्याच्यामध्ये आलेला आहे. पुढे काय म्हणतात, धूपदीप सुसंयुक्तम कर्तव्यम चंडिकागृहम. त्या चंडिकेच्या गृहामध्ये किंवा त्या स्थंडिलावरती, त्या वेदीवरती जगदंबेची धूपदीपादी यांनी पूजा करावी. त्रिकालम तत्र कर्तव्या पूजा शक्त्यानुसारतः. आपल्या शक्तीनुसार 3 काळ किंवा 4 काळ देवीची पूजा अवश्य करावी. एक सर्वात महत्त्वाचं वाक्य त्यांनी याच्यामध्ये आहे, वित्तशाठ्यन्न कुर्यात चंडिकायाश्च पूजने. देवीच्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारची कृपणता म्हणजे चिंगूसपणा किंवा काटकसर करायची नाही. भगवतीची तुम्हाला जर पूर्ण कृपा पाहिजे असेल, हे जे वाक्य आहे 3ऱ्या स्कंधामध्ये, 4थ्या स्कंधामध्ये, 5व्या स्कंधामध्ये, देवी गीतेमध्ये, 9व्या स्कंधातल्या प्रत्येक देवीच्या आख्यानामध्ये वित्तशाठ्यम न कुर्यात. वित्तशाठ्यम म्हणजे कृपणता किंवा चिंगूसपणा, कंजूषपणा अजिबात करायचं नाही. देवीच्या उपासनेसाठी आपल्या यथाशक्ती जेवढे आपली संभवता आहे, मुद्दाम काटकसर न करता देवीच्यासाठी सर्व उत्तम वस्तूंचं चयन करून त्या सर्व उत्तम वस्तूंनीच तिचं पूजन करावं आणि त्यासाठी तिला तृप्त करावं असं सांगितलंय. धूपैहि दीपैहि सुनैवेद्यैहि फलपुष्पैहि अनेकशः. वेगवेगळ्या फळांनी, वेगवेगळ्या फुलांनी, वेगवेगळ्या धूपांनी, दीपांनी तिला तृप्त करायचं. गीतवाद्यैहि स्तोत्रपाठैहि वेदपारायणे सथा. ज्यांना वेदांचं ज्ञान आहे त्यांनी वेदाचं पारायण करावं, ज्यांना स्तोत्राचं ज्ञान आहे त्यांनी स्तोत्रांचं पाठ करावं. त्याच्यानंतर पाठैहि वेदपारायण, गीतवाद्यादी करून गाणी वगैरे म्हणावी. ज्यांना सप्तशतीची विधिवत दीक्षा आहे, ज्यांनी सप्तशती व्यवस्थितपणे शिकलेली आहे, त्यांनी सप्तशती स्तोत्राचं पारायण करावं असं 9व्या स्कंधामध्ये सांगितलेलं आहे. दीक्षा नसताना किंवा व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं नसताना विनाकारण काहीतरी तांत्रिक प्रयोगांच्या नादी न लागता सप्तशतीचा पाठ करू नये. गुरुजींकडून व्यवस्थित शिकून घ्यावं. आपल्या गावातले जे कोणी गुरुजी असतील त्यांच्याकडून सप्तशती पारायण शिकून घ्यावं. नवारण मंत्राचा उपदेश त्यांच्याकडून घ्यावा. त्याच्यानंतरच सप्तशतीचा पाठ करावा. हवन वगैरे क्रिया ज्ञान नसताना, विधान माहिती नसताना विनाकारण कशाही प्रकारे हवन करू नये, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उत्सवस्तत्र कर्तव्यो नाना वादित्र संयुक्त. हे वेगवेगळ्या वाद्य वाजून देवीच्या समोर आपण उत्सव साजरा करावा, नृत्य करावं. कन्यकानांच पूजनंच विधेय विधीपूर्वकम.
कन्यांचे पूजन करावे. त्याच्यानंतर काय सांगितले, चंदनैही भूषणैही वस्त्रैही भक्षैश्च विविधै सता. वेगवेगळ्या प्रकारचे चंदन, वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र म्हणजे साड्या, दागिने या ह्यानी देवीची पूजा 9 दिवस करावी असं त्यांनी सांगितलंय. एवं संपूजनम कृत्वा होमम मंत्रम विधानतः. तुम्हाला जो जप्य मंत्र आहे, ज्याचा उपदेश तुम्हाला आहे, देवी भरपूर देवींचे मंत्र आहेत ज्याचा उपदेश तुम्हाला योग्य गुरूंकडून झालेला आहे, योग्य जे शक्ती उपासक आहेत त्यांच्या गुरुशिष्य परंपरेतून त्यांच्याकडून प्राप्त त्याच मंत्राचं हवन तुम्ही गुरुजींकडून करून घ्यावं, स्वतःहून काही करू नये. अष्टम्याम वा नवम्याम वा कारयेत विधिपूर्वकम. अष्टमी किंवा नवमी दोन्हीपैकी एक दिवशी हे करावं. ब्राह्मणान भोजयेत पश्चात पारणम दशमी दिने. या देवी भागवतामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख सांगितलेला आहे की नवरात्राचं जे पारणं आहे ते दशमीच्या दिवशी करावं. आता हे बघा, मी आता शक्यतो सर्वांनी आपापली परंपरा पाळावी. आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर आदी मराठवाडा भागामध्ये इकडं पद्धत कशी आहे, नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप हो महवने सद्भक्ती ते करुणी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. बरोबर आहे की नाही. तर इकडं पद्धत अशी आहे की नवमीच्या दिवशी पारणं करतात. तिकडच्या भागामध्ये पुणे, मावळ भागामध्ये म्हणा किंवा मुंबईकडच्या भागामध्ये, कोकणामध्ये वगैरे पद्धत कशी आहे की दशमीच्या दिवशी करावी. मग तर इथं माझं एक मत असेल, कुठेही आपण हे न होता, साशंक न होता, यथा संप्रदाय व्यवस्था किंवा आपली जी कुलपरंपरा आहे त्या कुलपरंपरेचं पालन करून त्या दिवशी देवीचा नैवेद्य करून आपण उपास सोडावा असं सांगितलेलं आहे. कर्तव्यम शक्तितो दानम देयम भक्ती परैनृपैः. हे राजन, देवीसाठी, देवीच्या भक्तांना यथाशक्ती दान द्यावं. एवं यः कुरुते भक्त्या नवरात्रव्रतं नरः. हे जे नवरात्रव्रत आहे असं भक्तिपूर्वक नवरात्रव्रत आपण सर्वांनी करावं. नारी वा सधवा भक्त्या विधवा वा प्रतिव्रता. सधवा नारी असू दे, विधवा नारी असू दे, कुमारिका असू दे, वृद्धा असू दे, कोणतीही नारी असू दे, त्यांनी काय करावं, इहलोके सुखम भोगान प्राप्नोती मनसे प्रितान. त्या नारींना सुद्धा नवरात्र व्रत केल्याच्या नंतर, नवरात्राचा उपवास, देवीचं जप, पारायण केल्याच्या नंतर त्यांना यथाशक्ती त्यांची इच्छा पूर्ण होऊन भगवतीच्या परलोकामध्ये त्यांना स्थान प्राप्त होतं. आणि ते कसे म्हणते, जन्मांतरे अंबिका भक्तीर भवती अव्याभिचारिणी. अंबिकेची जन्मांतरानंतर, जन्मजन्मांतरामध्ये अव्याभिचारिणी अशी भक्ती त्यांना प्राप्त होईल असं शेवटचं वाक्य सुमेधा ऋषी सांगतात. आता ह्याच्यात काय म्हणतात की नवरात्र व्रतम प्रोक्तम व्रतानाम उत्तमम व्रतम आराधनसु शिवायास्तु सर्वसौख्य परम. हे भगवती जगन्मातेचं, शिवा ही जगज्जननीचं जे आराधना व्रत जे आहे ते कसं आहे, व्रतानाम उत्तमम व्रतम. व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेलं, 7व्या स्कंदाप्रमाणे देवीला अतिशय प्रिय असलेलं हे नवरात्र व्रत आहे. आणि मग ते म्हणतात की राजन, ह्याच्यानंतर तुम्ही देवीची उपासना करा. मग त्याच्यानंतर त्यांनी किती वर्ष उपासना केली वगैरे तो कथाभाग 5व्या स्कंधामध्ये दिलेला आहे, त्याचं आपल्याला काही गरज नाही. 3ऱ्या स्कंधामध्ये त्यांनी सांगितले, वित्तशाटम्य कर्तव्यम राजन भक्ती शक्तिमखे सदा. देवीच्या यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचं कृपणता किंवा कंजूशी करू नये. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही 9 दिवस उपवास करा आणि व्रत करा. 3रा अध्यायाचा आपण बघतोय. हे बघा काय सांगितलंय, वित्तशाठ्यम कर्तव्यम विभवे सती कर्हेचित. कुठल्याही ठिकाणी वित्तशाठ्य म्हणजे कृपणता करू नये. त्याच्यानं सांगितलंय, स्वस्तिवाचनकम कार्यम वेदमंत्र विधानतः. पुण्याह वाचन करून वेद्याम सिंहासनम स्थाप्यम क्षौमवस्त्र समन्वितान. चांगल्या नवीन वस्त्रावरती, वेदीवरती वस्त्राचं स्थापन करून तिथं तुम्ही ते काय करायचं, तत्र स्थाप्याम बिका देवी चतुर्हस्ता युधान्विता. 3ऱ्या स्कंधामध्ये प्रभू रामचंद्रांना नारद महर्षी उपदेश करताय की तुम्ही नवरात्राचं व्रत कसं करावं. त्यांनी सांगितलंय की यथाशक्ती प्रकर्तव्यो नियमो व्रत हेतवे. जेवढी तुमची शक्ती आहे त्याप्रमाणे तुम्ही ते हे व्रत करावं. काय सांगितलंय, चंदन, अगरू, कुसुम, वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या, वेगवेगळ्या प्रकारचे धूप ह्यांनी देवीची पूजा करावी. आणि त्यांनी मग फुलांची सांगितली, नारिकेलई ही म्हणजे नारळ, मातुलुंगई ही म्हणजे महाळुंग, सुळे लिंबू ज्याला आपण अहमदनगरच्या भाषेमध्ये सुळे लिंबू म्हणतात, काही ठिकाणी म्हाळुंग म्हणतात, बिजोरा निबू असं हिंदीमध्ये म्हणतात, दाडिमी
म्हणजे डाळिंब, कदली फल म्हणजे केळी, आणि त्यांनी काय सांगितले, मंदार, अशोक, चंपक म्हणजे चमे हे आपले काय ते सोनचाफा, करवीर म्हणजे कण्हेर, ह्या पूजांनी, बकुल म्हणजे बकुळीचं फूल, ह्या फुलांनी जगदंबेची पूजा करावी. त्यांनी सांगितलं त्रिकालम पूजनम नित्यम नाना द्रव्यैही मनोहरे. पुन्हा काय म्हणतात की 3 प्रकारे तुम्ही तिन्ही काळी देवीचं पूजन करावं असं त्यांनी सांगितलंय. की कसं म्हणतात की मग त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये नवकन्यांची पूजेचं विधान सांगितलं. पूजा कन्या कशी असावी त्याचे नियम सांगितले आणि प्रत्येक कन्येच्या पूजनाचे मंत्र त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि त्यांनी याच्यामध्ये सांगितले की ह्या विधिवत पूजिता देवी नवरात्र व्रतेने वै तेन प्राप्ताथ वैदेही कृत्वा सेतुम महार्णवे. हे राजन, हे रामा, जर तू भगवती जगन्मातेची जर तू पूजा करशील तर ते कसं होईल, तर तुला वैदेही म्हणजे सीता लवकरात लवकर प्राप्त होईल देवीच्या कृपेने, असं ते सांगतात. आणि मग ह्याच्यामध्ये नवरात्राचं महात्म्य त्यांनी सांगितलं आहे. ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे बघा, आणखीन एक समान होतं की ज्यांना 9 दिवस उपवास करायला जमणार नाही त्यांनी काय सांगितलं की त्यांच्यासाठी की तुम्ही अष्टमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी 3 रात्र उपवास करून दशमीला पारणं करा असं त्यांनी सांगितलं. 3 रात्र. ज्यांना 3 दिवसही जमणार नाही त्यांनी कमीत कमी महाअष्टमीच्या दिवशी किंवा आश्विन शुक्ल अष्टमीच्या दिवशी तरी उपवास करून रात्रभर जागरण करून भगवतीची आराधना करावी असं त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलं. काय सांगितलंय, आदिशक्तीर्भवानीचा चतुर्वर्ग फलप्रदा, ती चतुर्वर्ग प्रदायिनी आहे. चैत्रेश्विने तथा आषाढे माघे कार्यो महोत्सव. चैत्र महिन्यात, अश्विन महिन्यात, माघ महिन्यात आणि आषाढ महिन्यामध्ये देवीचं नवरात्र खूप मोठ्या उत्सवाने साजरं करावं असं त्यांचा आदेश ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि ह्याची सुरुवात कशी करावी, तुम्ही कृष्ण पक्षामध्ये करावी. ते म्हणतात की जर तुम्ही आयुष्यामध्ये हे केलं, नवरात्र व्रत जर केलं नाही तर तुम्हाला सुख कुठून प्राप्त होईल. जर तुमच्या शरीरामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील, किती जरी खाल्लं तरी शरीरामध्ये वाढ होत नसेल, तर नक्कीच तुम्ही पूर्वजन्मामध्ये भगवती जगन्मातेचं तुमच्या कुलदेवी प्रित्यर्थ हे नवरात्र व्रत केलं नाही असं समजावं असं ते म्हणतात. ते कसे म्हणतात की व्रतानी यानी चान्यानी दानानी विविधानी च नवरात्र व्रतस्यास्य नैव तुल्यानी भूतने. या भूतलावरती जेवढे म्हणून काही व्रत आहेत, जेवढे म्हणून काही दानं आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारची दानं, वेगवेगळ्या प्रकारची व्रतं जेवढी आहेत त्या सगळ्यांचं पुण्य एक बाजूला आणि केवळ नवरात्राचं 9 दिवसाच्या उपासनेचं फळ एक बाजूला असं सांगितलेलं आहे. ते कसं आहे, धनधान्यप्रदम नित्यम सुख संतानवृद्धिदम आयुः आरोग्यदम चैव स्वर्गदम मोक्षदम तथा. ते आयुदान करणार आहे, आयु देणार आहे, आरोग्यदायी आहे, स्वर्गदायी आहे, मोक्षदायी आहे. विद्यार्थी वा धनार्थी वा पुत्रार्थी वा भवेन्नरः. तुम्ही विद्यार्थी असा, धनार्थी असा किंवा पुत्रार्थी, तुम्हाला ज्याची इच्छा असेल त्यांनी काय करायचं, तेनेदम विधिवत कार्यम सौभाग्यदम शिवम व्रतम सौभाग्यदम शिवम. त्यांनी कसं करावं की विद्यार्थ्यांनी सुद्धा हे व्रत केल्यानंतर त्याच्या मनाची इच्छा भगवती जगन्मातेच्या कृपेने नक्कीच पूर्ण होते. ते म्हणतो पूर्वजन्मनी यैर्नूनम न कृतम व्रतमुत्तमम ते व्याधिनो दरिद्राश्च भवंती पुत्रवर्जिताः. ज्यांनी पूर्वजन्मामध्ये देवीचं हे नवरात्र व्रत केलं नाही तेच या जन्मामध्ये दरिद्री, व्याधीयुक्त, रोगग्रस्त आणि पुत्रवर्जित होतात, ते त्यांनी सांगतात. वंध्याच या भवेन्नारी विधवा धनवर्जिता अनुमान तत्र कर्तव्या नेयम कृतवृत्ती व्रतम. जर एखादी नारी वंध्या असेल, तिने जर विधवा असेल, धनविहीन असेल, तर त्यांनी समजावं की त्यांनी या भूतलावरती नवरात्राचं व्रत केलं नाही असं त्यांनी समजून घ्यावं. ते म्हणतात की सकथम विभवम प्राप्य मोदे तथा देवी ही रक्तनचंदन संमिश्रैः कोमलैः बिल्वपत्रकैः. या भूतलावरती जर नवरात्र व्रत केलं नाही तर विभव, संपत्ती, सुख, शांती तुम्हाला कशा प्रकारे कधी प्राप्त होणार नाही. ते म्हणतात की संसाराची बंधन करत्री आणि संसारातून मुक्ती करून देणारी ही जगन्माता जी आहे तिचं हे नवरात्र व्रत अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं ते सांगतात. नाराधिता येन शिवा सनातनी दुःखार्ती हर्ता सिद्धिकरित जगद्वरा दुःखावृत शत्रुयुतश्च भूतले नूनं दरिद्रो भवतीह मानवः. ज्यांनी ही कल्याणी सनातनी ही जी शिवा आहे तिची
ह्या ठिकाणी ह्या जन्मामध्ये जर पूजा केली नसेल तर ते कशा असतील? दुःखावृत, ते कायम दुःखामध्ये अडकलेले असतील. शत्रुयुतश्च भूतले, ते सदैव शत्रूंनी वेढलेले, त्यांचे ज्ञात आणि अज्ञात शत्रू भरपूर असतील. त्यांनी काय सांगितले? नूनम, ते खरोखरच दरिद्री असतील. आलेला पैसा एका एका क्षणामध्ये लगेच लय पावतो, अशी त्यांची जर स्थिती असेल तर त्यांनी समजून घ्यावं की त्यांनी या जन्मामध्ये भगवती योगमाया, भगवती महामाया, भगवती जगज्जननी जगदंबेकीचं हे नवरात्र व्रत केलेलं नाही, असं ते म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की देवीची उपासना करताना शक्यतो ह्यांनी तीनही सगळ्या स्कंदांमध्ये सांगताना हवनकुंड करताना त्रिकोणाकृती, अधो त्रिकोणाकृती हवनकुंड करून मगच मूलमंत्रांनी, आता मूलमंत्र कोणता आपल्याला जो प्राप्त आहे तो मूलमंत्र त्यांनी ते करावा असं त्याप्रमाणे ते रामाला सांगतात. आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र देवीचं 9 दिवस उपवास करून तिचेही उपासना करतात. त्रिकोणाकृती यज्ञकुंड करून त्याच्यामध्ये स्वाहाकार सप्तशती मंत्राने अंबामख विधानाने त्यांनी यज्ञ देवीचा करतात. त्याच्याने जगदंबा प्रसन्न होते. रामवरदायिनी त्याच्यानंतर त्या वर दिल्यामुळं रामवरदायिनी तिचं नाव पडतं आणि त्याप्रमाणे मग पुढं ते कथानक पुढं चालू होतं. आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही, आपल्याला नवरात्र व्रताविषयी बोलायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. कुलदेवीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर आपली कुलदेवी तुळजाभवानी असेल, शाकंभरी असेल, रेणुका असेल, योगेश्वरी असेल, रुक्मिणी माता असेल, करवीर निवासिनी महालक्ष्मी असेल, अंबेजोगाईची योगेश्वरी माता असेल, जी कोणी देवी असेल, आपल्या आपल्या देवीचं सहस्रनाम स्तोत्र अवश्य करावं. उगच काहीतरी फॅशन आहे म्हणून विनाकारण ललिता सहस्रनाम, बालात्रिपुर सुंदरी सहस्रनाम, वाराही सहस्रनाम किंवा राजश्यामला सहस्रनामाच्या नादी लागू नये. त्यासाठी तुम्हाला उपदेश होणं आवश्यक आहे. उपदेश झाल्याशिवाय तुम्हाला मूलमंत्र न्यास माहीत नाही, मूलमंत्र न्यास माहीत नाही, त्याचा विनियोग माहीत नाही. विनियोग जो पुस्तकांमध्ये विनियोग आहे तो विनियोग किलित आहे, कोडिंगमध्ये आहे, तो विनियोग खरा विनियोग नाही आहे. म्हणून ललिता सहस्रनामाच्या शक्यतो नादी लागू नये, गुरूंची आज्ञा घ्यावी, उपदेश घ्यावा, त्याच्यानंतर ललिता सहस्रनामाचं पाठ करावं. ज्यांची तुळजाभवानी कुलदेवी आहे त्यांच्यासाठी तुळजा सहस्रनाम किंवा भवानी सहस्रनाम, तुळजाभवानी सहस्रनाम उपलब्ध आहे. ज्यांची अंबेजोगाईची योगेश्वरी आहे त्यांच्यासाठी योगेश्वरी सहस्रनाम उपलब्ध आहे. रेणुका तंत्रामध्ये रेणुका रामजननी जमदाग्नी प्रिया सती हे रेणुका सहस्रनाम आणि रेणुका अष्टोत्तर शतनाम स्तोत्र उपलब्ध आहे. रेणुका कवचम, योगेश्वरी कवचम, शाकंभरी कवचम, शाकंभरी सहस्रनाम स्तोत्रम उपलब्ध आहे. आपल्या आपल्या कुलदेवीसाठी म्हणून आपण हे उपासना करावी. विनाकारण उपदेश नसताना, शिक्षण प्रशिक्षण घेतलेले नसताना दुर्गा सप्तशतीची मूळ संहिता व ललिता सहस्रनाम, ललिता त्रिशती आदी स्तोत्रांच्या नादी लागू नये असा माझा सल्ला असेल. बाकी तदुपरी भगवती आणि आपण याच्याशी माझं म्हणणं आहे. तर याप्रमाणे आपण उपासना करावी. आणि आणखीन काही लोकांनी विचारलं होतं की अच्युत महाराजांची दुर्गा सप्तशती आम्हाला प्राप्त झालेली आहे. ऐकून खूप आनंद झाला. खूप लोकांनी सप्तशती मागवली, बऱ्याच जणांना लवकरात वेळेच्या आधी मिळाली पण. तर त्याचं पारायण कसं करायचं? जर नवर्ण मंत्राचा उपदेश नसेल तर नवर्ण मंत्र सोडून द्या आणि कवचापासून सुरुवात करायची, ते प्रधानिक रहस्य होईपर्यंत, क्षमा प्रार्थनेपर्यंत आहे असं अखंड पारायण करायचं. असं अच्युत महाराजांच्या सप्तशतीचं पण आचरण करताना हे आपल्या अंबेचा हा लोलो आपल्याला ह्या प्रकारे लागला पाहिजे. आणि मग वेगवेगळी चरित्र असतील, देवीभक्त घरी येत असतील, कोणी जोगवा मागायला येत असेल, कोणी देवीची आरती म्हणायला, सगळ्यांचा यथाशक्ती सन्मान करायचा. भगवती जगन्मातेचे जे कोणी ज्ञानी अज्ञानी कसेही भक्त असतील सर्वांना ते जर घरी याचक म्हणून जर घरी आले तर त्यांना यथाशक्ती तृप्त करून त्यांचा सन्मान करून त्यांना पाठवायचं. देवी भक्तांचा सन्मान करून देवी भक्तांना शक्यतो तृप्त करावं, भगवतीचा आशीर्वाद घ्यावा. जर ते मिळत नसतील तर घरी कोणत्याही सुवासिनी किंवा कुमारिका भोजन घालावं. ज्यांचं जसं जसं नवरात्र आहे त्याप्रमाणे नवरात्राचं व्रत करावं. उपवासच करायला पाहिजे असं काही नाही. रुक्मिणीच्या, लक्ष्मी मातेच्या, महालक्ष्मीच्या नवरात्रामध्ये, ललितेच्या नवरात्रामध्ये उपवास विधान सांगितलेलं नाही. त्यांच्यामध्ये पूर्ण पोट भरून पुरणपोळीचा रोज नैवेद्य असतो. अशा प्रकारे जसं आपला कुलाचार असेल त्याप्रमाणे कुलाचाराप्रमाणे आपण आपलं नवरात्र व्रत करावं. पण नवरात्र व्रत नक्की करावं. आता ह्याच्यामध्ये उपवास या शब्दामध्ये म्हणजे की देवीच्या जवळ राहणं. तर देवीच्या जवळ मनाने राहणं, मग नामाने राहा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे राहा, ह्याला उपवास म्हणायचं. मग उपवास करताना मग कुठल्या कुठल्या गोष्टीचा उपवास करायचा? मानसिक, शारीरिक आणि वाचिक तीनही प्रकारचं ब्रह्मचर्य निष्ठेने पाळायचं की ज्या योगे आपलं पूर्ण अनुसंधान भगवतीच्या चरणांवरती राहील. क्षौर कर्म म्हणजे केस कापणे, दाढी करणे इत्यादी क्रिया करायच्या नाहीत.
भूमिशयन म्हणजे जमिनीवरती झोपायचं किंवा घोंगडं टाकून झोपायचं, हा ब्रह्मचर्याचाच एक भाग आहे, असे एखादी गोष्ट आहे. किंवा एखादा असा नियम पाळायचा, जर उपवास करायला होत नसेल तर ज्या नियमामुळं आपल्याला भगवतीचं किंवा त्या नवरात्राचं सदैव स्मरण होत राहील. उदाहरण द्यायचं झालं तर 9 दिवस चप्पल न घालणे हे एक उदाहरण, हे एक म्हणू शकतो आपण. विनाकारण ह्या देवीला जा त्या देवीला जा, सध्या मंदिरं बंद आहेत म्हणून तसं म्हणतो, हे करण्यापेक्षा एक जागी बसून 9 दिवस आपल्या घरीच बसून भगवतीची साधना, आराधना, उपासना जर केली तर ती अतिशय श्रेष्ठ राहील. कारण हा पर्व काळ आहे. ह्या पर्व काळामध्ये वैयक्तिक साधना करावी. इकडं तिकडं इतस्ततः भटकण्यापेक्षा आपण घरी बसून आपल्या हृदय मंदिरामध्ये, काल मी सांगितलं ज्ञानीनाम हृदयांभोजे, मी कायम फक्त ज्ञानी लोकांच्या हृदयामध्ये मी कायम वास करत आहे, असं जर केलं आणि आपल्या घरामध्येच भगवतीचं आवाहन केलं, आपल्या घरामध्येच कोल्हापूर, तुळजापूर, जे काही माहूरगड असेल, जे काही सप्तशृंगी असेल, बदामी असेल, अंबाजोगाई असेल, कामाख्या असेल, श्रीनगर असेल, ते मणिद्वीप धाम जे आहे ते आपण आपल्या घरामध्येच निर्माण करावं. वेळ वाया न घालवता आपण भगवतीची जी काही म्हणून सेवा आहे, एक ठाईचं बैसोनी जी काही सेवा करता येईल त्याप्रमाणे तिच्या नामामध्ये तल्लीन होऊन, तिच्या गुणसंकीर्तनामध्ये डुबून जाऊन पूर्णतः तिच्याशी एकरूप होणं हे अपेक्षित आहे. हे नवरात्र व्रताचं आपल्याला आपणाचं हे महत्त्व आहे. नारायणी मासाची ही देवी भागवताची जी आपण प्रवचन मालिका केली होती, ही सगळी आपण भगवतीच्या कृपेने आपण तिच्या चरणी समर्पित करून आज आपल्या वाणीला आपण विराम देणार आहोत. नवरात्रामध्ये प्रवचन करणं शक्य होईलच याची शाश्वती नाही, पण नारायणी शब्दाचा अर्थ आणि नारायणी मास ह्या शब्दाचा याची संगती कशी लावता येईल याचं चिंतन मात्र आपण नक्की करू. आणि एक दिवशी किंवा दोन प्रवचनामध्ये आपण तुळजाभवानीचं जे चरित्र आहे किंवा तिचं जे काही आपल्याकडे साहित्य तोडकं मोडकं जे काही ज्ञान आपल्याला गुरुकृपेने प्राप्त झालेलं आहे, तर त्या संदर्भातून आपण त्याचे थोडंसं चिंतन नवरात्रामध्ये करूया. ओम नमः चंडिकायै. ओम नमः चंडिकायै. सर्वांना नवरात्र महोत्सवाच्या अग्रिम शुभेच्छा आणि भगवती जगन्माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमचं हे नवरात्राचं व्रत पूर्णतः संपन्न हो, यशस्वी हो, ही सदिच्छा आणि भगवती चरणी प्रार्थना व्यक्त करून आपलं हे एक मासी म्हणजे किंवा 29वे हे प्रवचन जे आहे ते भगवती चरणी समर्पण करून आपण आजच्या वाणीला विराम देऊयात. श्री जगदंबा माता की जय. अंबिका माता की जय.